नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगर नागपूरच्या क्रीडांगणावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025चे आयोजन दिनांक 4 फरवरी आणि 5 फरवरीला केले गेले। त्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारोह आज व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरचे सहसंचालक श्री किरणजी मोटघरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली डॉक्टर प्रशांत कोटे साहेब प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या प्रमुख उपस्थितीत, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय विजया घाटे साखळे नॅशनल मेडलिस्ट सेंट्रल रेल्वे नागपूर ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या। मुख्य अतिथी म्हणून मंचावर माननीय हेमंत आवारे साहेब उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी माननीय श्री VM लाकडे साहेब, निरीक्षक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर माननीय चवाडे मॅडम ह्या प्रामुख्याने मंचावर उपस्थित होत्या। प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर धर्मेंद्रजी वानखेडे विभाग प्रमुख शारीरिक शिक्षण धनवटे नॅशनल कॉलेज, माननीय जयंत जिचकार पर्यवेक्षक धनवटे नॅशनल कॉलेज, माननीय सुभाष दाडे क्रीडा प्रमुख व संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या उपसंचालिका माननीय सौ श्वेता कुलकर्णी मॅडम, उपप्राचार्य प्रमोद ठाकरे साहेब, उपप्राचार्य माननीय किशोरी पंडिली मॅडम ह्या मंचावर उपस्थित होत्या। मंचावर पूर्ण साहेब, सौ कुंबले मॅडम, SCP इंदोरा ITIचे सोनपिपरे साहेब, बेजलवार साहेब, PC मॅडम, प्रादेशिक कार्यालयाच्या ठाकरे मॅडम, मोवाळी ITIचे भोयर साहेब, वरोरा ITIचे रासेकर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते। मोठ्या संख्येने खेळाडू यावेळी उपस्थित होते। सोबतच या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे आयोजन समिती होती त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या उपसंचालिका या प्रसंगी आपले प्रस्तावना सादर करताना सिलेक्ट झाले ते जिल्हा स्तरावर त्यांचे डिसेंबर महिन्यामध्ये संघ जिल्हा स्तरावर खेळले आणि त्यातले जे विजेता संघ आहे ते आम्ही इथे विभागीय स्तरावर बोलवलेले आहे। तर नागपूर विभागातले 6 जिल्हे इथे उपस्थित होते। त्यांनी एकूण इथे आपल्या उपस्थित झालेल्या संख्यांपैकी 513 विद्यार्थी आपल्याकडे 6 जिल्ह्यातले आलेले आहेत। त्यापैकी 307 मुले आणि 206 मुली अशा आपल्याकडे सांघिक खेळांमध्ये व्हॉलीबॉल, क्रिकेट, त्यानंतर कबड्डी, खो खो आणि इंडिव्हिज्युअल खेळांमध्ये आपण चेस, कॅरम, रनिंग अशा स्पर्धा इथे घेतलेल्या आहेत। त्यातनं काही स्पर्धा खूप आज टफ झाल्या। मी पण आज मगाशी खो खो मुलींची पण पाहिली, मुलांची पाहिली, क्रिकेट बघितली मगाशी। सगळ्यांनी खूप छान खेळले। अगदी प्रत्येक टीम मध्ये काही ना काही स्पिरिट आहे, त्यांनी तो कॅरी करावा। आणि आता या सगळ्या खेळाडूंना आज इथे जे विजेता झालेले आहे त्यांना मी शुभेच्छा देते। राज्यस्तरीयसाठी जी स्पर्धा अमरावतीला होईल असं अपेक्षित आहे, तर त्याचा आपल्याला येईल तारखा, त्यानुसार आपल्याला इथे जावं लागेल। आणि सगळ्या विजेता स्पर्धकांचं मी खूप खूप अभिनंदन करते। आणि धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्याचं मुख्य इथे धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला इथे पटांगण उपलब्ध करून दिलं, त्यामुळे आम्ही इथे आपल्या स्पर्धा व्यवस्थित अगदी खेळू शकलो। आणि इथे जेवणाची व्यवस्थाही आम्हाला या संस्थेमध्ये मिळाली आणि त्यामुळे आमचं हे जे काम होतं इथलं बऱ्यापैकी सोपं झालं आहे। पुन्हा एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि जिंकलेल्यांचं अभिनंदन। धन्यवाद। माझ्या स्वतःला मी इथे बघते आहे। काही वर्षापूर्वी मी इथे बसायची, आता इथे आहे। फक्त मैदानापुरतं मर्यादित न ठेवता त्याला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा। इथे विनर्स कोण कोण आहेत? हात वरती करा थोडे।
हा, मला असं वाटतं की हे थोडं रेग्युलरपणे प्रॅक्टिस करत असतील. करता? हा. आणि डिसिप्लिन ही खूप महत्वाची आहे जेव्हा तुम्ही खेळता, आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात कामात येते. फक्त मैदानापुरती आपण खेळत आहे हे विचार नका करू, कारण आपल्याला ह्याच्या पुढं खूप साऱ्या कॉम्पिटिशन्समध्ये जावं लागणार आहे. हे तर शाळेतली कॉम्पिटिशन आहे. तुम्ही वर्किंग प्लेसला जाल, आणखी आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हा खूप साऱ्या कॉम्पिटिशन अशा येतील की जिथे तुम्हाला स्पर्धक भेटतील, आणि तिथे तुमच्या डिसिप्लिनमुळे तुम्ही पुढे जाल. तुमच्या सगळ्या विजेत्यांचं आणि ज्यांना आज पुरस्कार मिळाला नाही त्यांचं पण खूप मनपूर्वक अभिनंदन करते, कारण म्हणतात की पार्टिसिपेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन विनिंग. जे हरले, मी त्यांना हरलं असं म्हणणार नाही, कारण माझ्या दृष्टीने जिंकणं असतं किंवा शिकणं असतं, हरणं हा प्रकार नसतो. आपण हरलो तरी त्याच्यातनं पण भरपूर गोष्टी शिकायला असतात आपल्याला. कुठे आपण कमी पडलो त्याकडे थोडं लक्ष द्या, आणखी मेहनत करा, आणि आज जे विजेते आहेत त्यांना पुढच्या वर्षी तुम्ही कॉम्पिटिशन द्या, माझं असं म्हणणं. आणि विजेत्यांनो, तुम्हाला आणखी मेहनत करून तुमचा नंबर टिकवून ठेवायचा आहे, कारण पुढच्या वर्षी हे लोक येणार आहे तयार होऊन. ठीक आहे, एवढं बोलून मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. परत जिंकले ते पुढे विभागीय स्पर्धासाठी अमरावतीला जातील, पण जे हरले त्यांनी मन लहान करू नये. हा जीवनाचाच खेळ हा आहे की जे प्रत्येक माणूस जिंकत नाही, पण जसं घाटे मॅडमनी सांगितलं की जे हरले त्यांना खूप काही शिकायचं असते पुढे यायसाठी. तर तुम्ही स्पिरिट लूज नका करू. आपलं अजून खूप वाटचाल आहे पुढे जीवनाची. अजून असे अनेक प्रसंग येतील ज्याच्यात तुम्हाला जिंकता येईल. आपलं मनोबल कुठेही खाली जाऊ देऊ नका. आपलं मनोबल कुठेही खाली जाऊ देऊ नका. पुनश्च जे जिंकलेत, जे प्राइज विनर्स आहेत त्यांचं अभिनंदन, आणि जे हरलेत किंवा जे जिंकू शकले नाहीत, हरण्यापेक्षा मिळेल, त्यांचंही अभिनंदन की त्यांनी स्पिरिटेड भाग घेतला या स्पर्धेत. या विभागातर्फे मी प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज यांचे मनस्वी आभार मानतो की त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजची ही स्थावर जागा आणि इथल्या फॅसिलिटीज आम्हाला अवेलेबल करून दिल्या, याबद्दल मी विभाग प्रमुख म्हणून त्यांचे आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद. या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये वैयक्तिक स्पर्धा, रनिंग, कॅरम, चेस, बुद्धिबळ यामध्ये जे विजेते खेळाडू होते त्यांना बक्षिसे देण्यात आली. गोल्ड मेडल चेसमध्ये मिळवताना प्रशिक्षणार्थी, रनिंगमध्ये ही प्रशिक्षणार्थी आहे. वेगवेगळ्या वैयक्तिक ज्या खेळ स्पर्धा होत्या त्यामध्ये यांनी बक्षिसे मिळवलेली आहे आपल्या ITIसाठी, आणि हे राज्य पातळीवर यानंतर जाणार आहेत ही भंडाऱ्याची. तर विविध खेळामध्ये उत्स्फूर्त सहभाग विद्यार्थ्यांनी दाखवला आणि आपली नैपुण्य कुशलता दाखवून विजय मिळवलेला आहे. तर हे जे स्पर्धक आहेत हे अमरावती इथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होतील आणि नागपूर विभागाचं नेतृत्व करतील. हे विविध ITIची व्हॉलीबॉलची ही टीम, विजेती टीम, हे भंडारा ITIनी सुद्धा व्हॉलीबॉलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये बक्षिसं मिळवताना हे स्पर्धक, राजुराची ही टीम कबड्डीमध्ये विजेता झालेली आहे. विविध सांघिक खेळामध्ये आपली सांघिक एकता दाखवून या चमूंनी आपल्या ITIसाठी, आपल्या जिल्ह्यासाठी पदक मिळवलेलं आहे. ही वेगवेगळ्या खेळामधील विजेते या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे. गडचिरोली जिल्ह्याने सुद्धा यावेळी बक्षीस मिळवलेलं आहे.
चंद्रपूर वरोराची टीम, गडचिरोली ITI, वेगवेगळ्या जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यासाठी काही ना काही बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न केला. काहींना यश आलं, काहींना अपयश आलं. ही भंडाऱ्याची टीम. प्रमोद ठाकरे साहेब या प्रसंगी आभार प्रदर्शन इथे केलं. त्याला सर्व आमच्या ITIच्या टीमने मेहनत घेतली. ज्या काल आमचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, उद्घाटन मस्त जोरदार झाला आमचं. आम्ही एक नाविन्यपूर्ण करायचा प्रयत्न केला. आमच्या ITI मध्ये फक्त कौशल्याचं काम असते, हातोडा चेन्नी लोक म्हणतात, पण तसं नाही आहे. आजकाल पुष्कळ टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. कुठले आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही पूर्ण करतो. तर आमचं प्ले फॉर स्किल, खेलो इंडिया खेलो ITI खेलो अंतर्गत आता हा स्पर्धांचा कार्यक्रम झाला. नागपूर रिजनचा हा आज इथे कार्यक्रम संपन्न पार पडला. तर या कार्यक्रमासाठी आमच्या विभागाचे सहसंचालक माननीय श्री मोडगरे साहेब हे काल पण इथे उपस्थित होते. त्यांनी काल मुलांना मार्गदर्शन केलं. मुलांचा उत्साह पाहता ते आज पण आले. त्यांनी आज पण या बक्षीस वितरणामध्ये पुष्कळ वेळ इथे आम्हाला दिला, मुलांना मार्गदर्शन केलं. तर त्यांचा मी आमच्या ITI तर्फे आभारी आहे. तसेच कालच्या घडवलेल्या आमच्या गव्हर्नमेंट ITI नागपूरच्या आमंत्रित IIM सदस्य शिवानी दाणे या आल्या होत्या. त्यांनी मुलांना फार उत्साह त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचं पण मी आभारी आहे. तसेच जिथे आपण हा कार्यक्रम घेतो आहे हे DNC धनवटे नॅशनल कॉलेज आमचं नेहमी हक्क असतो. आम्ही हक्क एवढी फी एवढीच देऊ, फार अल्प दराने, एक न्यून दराने त्यांनी आम्हाला आमची विनंती मान्य केली. मग त्यांनी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. म्हणूनच शक्य झालं हे आपल्या एका सगळ्या विविध स्पर्धा एकाच ठिकाणी एकाच करू शकलो. तर आमच्या सर्व विभागातर्फे मी डॉक्टर प्रशांत कोठे यांचा फार आभारी आहे. तसेच आमचे श्रीमती विजया घाटे याचा गोल्ड मेडलिस्ट आहे. हो सर, थोडं अग्रगण्य खेळाडू होत्या त्या उपस्थिती होती आणि या स्पर्धांच्या ह्याच्यामध्ये केलं म्हटलं. रे बेटा इधर दिखाओ, कप वाल्याला दाखव. नागपूर हे पण काल उपस्थित होते, आज पण उपस्थित होते. त्यांना फार बोलायची आवड आहे, पण आता आम्हाला त्यांना आज बोलायचा मौका मिळाला नाही. पण आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेहमीच मिळते. असे जोरदार वक्ते आहेत. तर ते पण काल पण होते, आज पण ते उपस्थित झाले. त्यांचा फार मी आभारी आहे. तसेच आमच्या विभागाचे व्यवसाय जिल्हा व्यवसाय अधिकारी लाकडे साहेब ते पण उपस्थित होते. त्यांनी आम्हाला होते उत्साह टाकला. बंधाऱ्याची टीम लाकडे साहेबांना बिलकुल दिसल्यावर लाकडे साहेब दिसले, त्यांना जोश एवढा वाढत होता. त्यांच्या प्रेरणेने पण ते आज विजय झाले असावे. असे आम्हाला त्यांनी इथे हा आम्ही प्रथम कोटे साहेब नंतर भेटलो. पहिले माननीय डॉक्टर देवेंद्रजी वानखेडे एक फार असे सौम्य स्वभावाचे, जास्त बोलत नाही, एकदम सॉफ्ट टोकन नाही. तुम्ही चला सर प्राचार्य साहेबांकडे चला, अरे तुम्हीच करून टाका म्हटलं. पण त्यांनी पण एकदम सॉफ्ट भूमिका घेतली. पण त्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं या ग्राउंडमध्ये. आमचा आवाज मधामधात वाढत होता लाऊड स्पीकरचा. तुम्हाला फोन केला थोडासा आवाज कमी करा, तरी पण त्यांचा आभारी पण आहे. आणि आमच्या रोडच्या या आवाजामुळे त्यांना कॉलेजमध्ये काही त्यांना अडचण झाली असेल त्याचा सभापती त्यांना मागतो. तसेच आमचे माननीय श्री डिस्कार्स आहेत, आमचे परिवेशक आहे स्पोर्ट्सचे. यांची स्पोर्ट्सची टीम फार मोठी आहे. संध्याकाळनंतर पण इथे पूर्ण स्पोर्ट्स सुरू असते. तर डिस्कस आम्हाला आभारी आहे. त्यांनी आम्हाला फार फार मदत केली. तसेच डॉक्टर सुभाष जाळे इथे हजर आहे, संचालक शारीरिक शिक्षण विभागाचे, त्यांचा मी आभारी आहे. तसेच आमच्या चव्हाई मॅडम निरीक्षक व्यवसाय शिक्षण नागपूर, आमच्या कुलकर्णी मॅडम या आमच्या उपसंचालिका, प्रथम उपसंचालिका, महिला उपसंचालिका आहे. त्यांचाही फार जोश आहे त्यांच्यामध्ये आणि एनर्जेटिक आणि यंग त्या आपल्या डिपार्टमेंटला मिळालेला आहे. त्यांचा फार उत्साह असतो मुलामध्ये. तर आम्ही एक मायक्रो प्लॅनिंग करून त्यांनी काम करून घेतलं आमच्याकडनं, तर त्यांचा मी आभारी आहे. तसेच आमच्या चव्हाई मॅडम, ठाकरे मॅडम, पिसे मॅडम, नंतर आमच्या इथे उपस्थित झालेले श्री राऊत साहेब, सोनपेपरे साहेब, बेजरवार साहेब, नंतर आमच्या कुंभे मॅडम, नंतर अजून गायकवाड साहेब, कुंभे साहेब,
सर्वांचा मी आभारी आहे आणि आपल्या कोणाचं नाव सुटल्याचं अधिकाऱ्यांचं तरी मी सर्वांचा आभार मानतो। तसेच आमच्या इथे आमच्या ITI सोबत पण बाकी रिजनल लेवलची कमिटी होती, त्या कमिटीने फार सहकार्य केलं, सर्व एकत्रित सर्वांनी काम केलं, त्यांचा मी आभारी आहे। विशेषतः आमच्याकडे ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या महानगरपालिकेने, त्यांचाही आभारी आहे। काल एक मुलगी पडली होती, त्यांना लगेच आम्ही त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो। तसेच आमच्या इथे या मुलांची जी जेवणाची व्यवस्था होती, फार मोठी व्यवस्था करायचं आम्हाला काम पडलं। इथे मुलींची ITI हॉस्टेलला आम्ही केलं, कारण मुली किती येणार आहे, मुलं किती येणार आहे। प्रथमच आम्ही असं काम केलं की आमच्याकडे क्रीडाचा हा प्रकार नव्हता, बऱ्याच वर्षांनी आम्हाला क्रीडा स्पर्धा आमच्याकडे घ्यायचं काम पडलं, तर आम्हाला मुलांच्या राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था करायची होती, तर आम्ही टीमने पण काम केलं। तर मुलींच्या ITI आम्ही आभारी आहे, त्यांना मुलींनी त्यांच्या राहायची व्यवस्था करून दिली, आमच्या ITI मुलांच्या पण राहायची व्यवस्था केली। तसेच इथे या ITI मध्ये एक कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीन वाल्याने आम्हाला मुलांचा आमचा डाएट भरपूर असतो, 2 पोळ्या खातात मुलं, 10 पोळ्या खातात, पण त्यांनी कुठलाही असं काही म्हणलं नाही, पण त्यांनी मुलांना पोटभर खाऊ घालतो, छान जेवण झालं मुलांचं हेल्थ त्याच्यामुळे चांगली राहते, चांगलं खाल्ल्याने, त्यांचा मी इथे आभारी आहे। तसेच आमची ही साऊंड सिस्टम आमच्या ओळखीचे कामचे जे आहे ते बसलेले आहे, त्यांना म्हणतो अरे काम कर, ज्यादा कर, तर त्याला म्हटलं थोडं पडा, त्यांनी सरने बोलवलं की काम कर, त्यांना पण टेन्शन येत राहतं, त्यांचा मी आभारी आहे। तसेच आमचा इथे आम्ही मंडपचं डेकोरेशन इथे करणार होतो, पण इथे ऑलरेडी एक मंडप तयार होता, सरांनी सांगितलं मला त्यांचा प्रोग्राम 7, 8, 9 ला आहे, त्यांना विनंती केली, त्यांनी पण आमची विनंतीस मान दिला, तर त्यांनी आम्हाला हे पंडल उपलब्ध करून दिलं। सर्व आमची टीम नागपूर, सर्व आमची टीम नागपूर रिजन, सर्व आमचे कर्मचारी, विद्यार्थी, महत्वाचा आभार सर्व विद्यार्थ्यांचा आहे, त्यांनी पेशन्सफुली कुठल्याही प्रकारे वादविवाद होऊ दिला नाही, कारण रिजनल स्पोर्ट्स म्हटलं, फायनल मॅच म्हटलं की कसं असते, अरे या रेफरीने आम्हाला बरोबर आम्हाला जज नाही दिला, आम्हाला आमचं काहीतरी आम्ही हारलो, आम्ही जिंकलो असतो, असा वादविवाद बिलकुल उत्पन्न होऊ दिला नाही। सर्वांचा आभारी आहे आणि त्यांचा मी ज्यांचं सुटलं असेल प्रत्येक ज्यांनी आम्हाला मदत केली प्रत्यक्ष सर्वांचा आभारी आहे। हा कार्यक्रम इथे संपन्न झाला, सर्वांचा परत इथं आभार मानतो, थांबतो, धन्यवाद। ह्या विभागीय स्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून आलेल्या टीम ह्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी अत्यंत चुरशीने, सांघिक भावनेने, शांतपणे आपल्या जिल्ह्यासाठी विजेतेपदक मिळवले आणि आता खेळतील ही नागपूर विभागासाठी। तर चला भेटूया राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये अमरावती येथे।